मित्रांनो, जेव्हा संकट येतं तेव्हा 99% लोक काय करताय माहीत आहे? एकतर ते रडत बसतात किंवा पळून जातात. पण आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या ऐकल्यानंतर तुम्ही संकटाला घाबरणार नाही, तर संकट तुम्हाला बघून रस्ता बदलेल. आजपर्यंत तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा असं ऐकलं असेल. पण आज मी तुम्हाला संकटकालीन अभियांत्रिकीचे 3 असे नियम सांगणार आहे, जे यूट्यूबवर आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नसतील. तिसरा नियम तर तुमचा पूर्ण आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. पहिली गोष्ट, जी कोणालाच माहीत नाही. संकट मोठं नसतं, तुमची प्रतिक्रिया त्याला मोठं करते. जेव्हा संकट येतं तेव्हा आपण त्यामध्ये इतके अडकतो की आपल्याला मार्ग दिसत नाही. अशा वेळी स्वतःला एका त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून बघा. समजा तुमच्या मित्रावर हे संकट आलं असतं तर तुम्ही त्याला काय सल्ला दिला असता? जेव्हा तुम्ही भावनेतून बाहेर पडून लॉजिकने विचार करता तेव्हा संकटाची अर्धी ताकद तिथेच संपते. यालाच म्हणतात मित्रांनो, वादळाच्या मध्यभागी शांत राहण्याची कला. बघा मित्रांनो, संकटाचा प्रतिकार करू नका, संकटाचा वापर करा. बघा, काच आदळली की ती फुटते, पण लोखंडाला जेवढं तापवाल तेवढं ते मजबूत होतं. यालाच म्हणतात अँटी फ्रजाईल होणं. स्वतःला विचारा, हे संकट मला काय नवीन शिकवायला आलंय, जे सुखाच्या काळात मी कधी शिकलो नसतो. बघा, जेव्हा तुम्ही संकटाकडे शाप म्हणून नाही तर ट्रेनिंग म्हणून बघता तेव्हा तुम्ही अभेद्य बनता. संकट तुम्हाला तोडायला नाही तर तुमची जुनी आवृत्ती संपून तुम्हाला अपग्रेड करायला येतं. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला आपल्या कथेचा बिचारा हिरो समजणं बंद करा आणि संकटासाठी विलन बना. नेहमी आपण विचार करतो की माझ्यासोबतच असं का होतंय, तर सर्वप्रथम हे विचार करणं बंद करा आणि म्हणा, ट्राय मी, बघूया माझ्यात किती ताकद आहे. संकटाचा वापर एका पायरीसारखा करा. जिममध्ये गेल्यावर वजन उचलल्याशिवाय स्नायू बनत नाही, तसेच संकटात घासल्याशिवाय व्यक्तिमत्व चमकत नाही. संकट हे तुमच्यासाठी इंधन आहे मित्रांनो. जेवढं मोठं संकट तेवढी मोठी झेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.